जे जे शिक्षक पात्रता परीक्षा पास होऊ शकले नाहीत तरी सुद्धा त्यांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिली आणि त्यात त्यांनी जास्त मार्क्स घेऊन सुद्धा ते नोकरीला लागू शकले नाहीत। आणि ज्यांनी अद्याप ही शिक्षक पात्रता परीक्षा दिली नाही पण त्यांचे स्वप्न आहे की शिक्षक बनण्याचे व आगामी काळामध्ये त्यांना शिक्षकच व्हायचं आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा आणि आपल्या समाजामध्ये असे काही व्यक्ती होते की ज्यांना नेहमी सतत नकारात्मक गोष्टी सतावत असतात किंवा नकारात्मक गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये येत असतात आणि त्यांचे विचारही नकारात्मक असतात। त्यांचं म्हणणं असं असतं 2017ला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली, ती भरती पूर्ण झाली नाही। त्यानंतर 2022-23ला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली, त्याची भरती पूर्ण झाली नाही, ती अर्धवट राहिलेली आहे। आणि त्यानंतर लागलीच तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे तिसरी TAIT होणं कदापि शक्य नाही, होणार नाही म्हणजे होणार नाही। आता जे काही शिक्षक भरती चालू आहे त्यांची जॉईनिंग काय म्हातारपणी देणार आहेत का? ही शिक्षक भरती अशी 6 वर्ष चालते, पण त्यामागचे वेगवेगळे कारण असतात, ते कधीही लक्षात घेत नाहीत। 2017ची जी काही भरती होती त्याच्यामध्ये वेगवेगळे कोर्ट प्रकरण गेले, ब्रिज कोर्टचा प्रकरण होता, त्यानंतर मराठा आरक्षणचा प्रकरण होता, त्यानंतर 2 वर्षाचा कोरोना काळ गेला, त्यामुळे ती भरती रखडली गेली। आता 2022-23ची शिक्षक भरती सुद्धा न्यायालयीन प्रकरणामुळे रखडलेली आहे, पण 11,085 व्यक्तींना जॉईनिंग भेटलेले आहेत, काहींच्या राहिलेल्या आहेत। त्या भरती त्या लवकरच होतील आणि आचारसंहितेच्या काळामुळे उर्वरित याद्या लावता येत नाहीत असा इशू आहे। पण काही जणांचं डोकं नेहमी नकारात्मक असो, त्यांचा विषय नाहीये, पण ज्यांचं खरंच स्वप्न आहे शिक्षक होण्याचं त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर TED मध्ये मी अक्षर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। जे शिक्षक होऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे। आता मी मागच्या बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे किंवा जवळजवळ 1 वर्षापासून सांगतोय की तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा होणार आहे म्हणजे तिसरी TIT होणार आहे असं बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, तरी खूप जणांनी ट्रोल केलं। असो, आता न्यायालयामध्ये एक याचिका दाखल होती कुठली की तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घ्या, त्याच्या संदर्भात याचिका चालू होती आणि 5 एप्रिलला त्याचा निकाल होता। म्हणजे शासनाला तिसऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी संदर्भात आपला रोडमॅप द्यायचा होता। आता तो रोडमॅप आलेला आहे। आता हा रोडमॅप 5 एप्रिलला दिलेला होता, पण तो प्रकाशित म्हणजे जग जाहीर झाला नव्हता, आता तो आलेला आहे। आता रोडमॅप काय आहे हा महत्त्वाचा आहे। आता मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की शिक्षक पात्रता परीक्षा होणार म्हणजे होणार। आता आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही ऑगस्ट-सप्टेंबरला होणार आहे आणि ही मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की अगोदर शिक्षक पात्रता परीक्षा झाली तर तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा होणार म्हणजे होणार, ते ही इलेक्शनच्या तोंडावरच होणार। आता रोडमॅप सुद्धा तोच सांगतोय की आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही ऑगस्ट-सप्टेंबरला होणार, जे की महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं निवडणूक आहे त्याच्या अगोदर आपली शिक्षक पात्रता परीक्षा पार पडलेली असेल। आणि तिसऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा रोडमॅप सुद्धा दिलेला आहे। तो काय दिलेला आहे? नोव्हेंबर-डिसेंबर। मग आता हे नोव्हेंबर-डिसेंबर कधी येतं? इलेक्शन झाल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबर येतं। मग इलेक्शन झाल्यावर आपल्या तिसऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या परीक्षा होतील। आता हा तात्पुरता रोडमॅप आहे। तात्पुरता रोडमॅप काय आहे? ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये TETची परीक्षा तर 100% सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होऊन जाईल। आता ऑगस्ट-सप्टेंबर म्हणलेलं आहे, पण जास्तीत जास्त सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होऊन जाईल। पण तिसऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा रोडमॅप काय दिलेला आहे? नोव्हेंबर-डिसेंबर। हा तात्पुरता आहे, याच्यामध्ये 19-20चा फरक होईल, जास्तीत जास्त जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होईल। जसे की आपली दुसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा झाली फेब्रुवारीमध्ये, तसं होऊ शकतं। पण एक गोष्ट लक्षात घ्या, तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा होणार आहे म्हणजे होणार आहे। आता राहिला प्रश्न आत्ताच्या भरतीचा। 2017च्या भरतीचा जसा संबंध दुसऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीशी नव्हता, 2017च्या जागा वेगळ्या, 2022-23च्या जागा वेगळ्या,
दोघींचा काही संबंध नव्हता. तसाच आत्ताची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे दुसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी व तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी याचा काहीही संबंध नाहीये. दुसऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या जागा वेगळ्या आणि तिसऱ्या टेटच्या जागा वेगळ्या. आता येणारा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे थर्ड TAIT द्वारा 20,000 जागांची भरती होणार आहे म्हणजे होणार आहे. आत्ताची भरती ही 30,000ची होणार आहे. दुसऱ्या टेट मार्फत 30,000 जागा पूर्ण भरल्या जातील आणि थर्ड टेट मार्फत 20,000 जागा भरल्या जातील. असो हाच एक रोडमॅप होता जो की न्यायालयामध्ये जाहीर केलेला आहे. आता शिक्षक पात्रता परीक्षा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये फिक्स आहे आणि आपले सिरीज सुद्धा चालू झालेली आहे की मिशन महा TET 2024 पर्व दुसरे याचे 3 व्हिडिओ आलेले आहेत. 4था व्हिडिओ लागलीच येणार आहे. असो आता रोडमॅप आलेला आहे म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा होणार म्हणजे होणार, यात काही वाद नाहीये आणि 100% होणार. आता उगं होतच नाही, होणारच नाही, रोडमॅप आला, रोडमॅप पाळला जात नाही, असं होत नाही तसं होत नाही, असल्या गोष्टी करत बसू नका. अभ्यास करत बसा. 2000 मागची जी काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा झाली त्यावेळेस सुद्धा असंच झालं. परीक्षा होत नाही, न्यायालयामध्ये रोडमॅप देत आहेत पण परीक्षा काय होत नाही. त्यात शिक्षण मंत्र्यांनी एकच विधान केलं होतं की आम्ही फेब्रुवारीमध्ये परीक्षा घेणार म्हणजे घेणार. जानेवारीच्या अखेरच्या एंडिंगपर्यंत कसलीच हालचाल नव्हती तरीही शिक्षण मंत्री म्हणत होते की फेब्रुवारीमध्येच परीक्षा घेणार आणि लागलीच 30 जानेवारीला टाइम टेबल आला फॉर्म भरायचा आणि परीक्षा कधी आली 22 फेब्रुवारीपासून. मग एक गोष्ट लक्षात घ्या, थर्ड टेटसाठी तसं होऊ शकतं म्हणून पुन्हा वेळ कमी भेटला, असं झालं तसं झालं म्हणून पुन्हा परत याचिका टाकणारे सुद्धा असतात. त्यामुळे तुम्ही आत्ताच अभ्यास करायला चालू करा आणि आगामी काळामध्ये शिक्षक होण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल. असो जेवढं काही महत्त्वाचं सांगायचं होतं तेवढं सगळं सांगितलेलं आहे आणि आपली मिशन महा TET पर्व दुसरे ही ते सिरीज चालू झालेली आहे. आपण प्लेलिस्ट केलेली आहे, ते तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामध्ये आता सध्या आपण TETच्या नोट्ससुद्धा पाहायला चालू करणार आहोत. सध्या आपण TETचा सिलेबस काय आहे कसं आहे सगळं एकदम व्यवस्थित पाहणार आहोत. त्यानंतर नोट्स पाहायला सुरुवात करणार आहोत. असो ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील. पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.